मला असं वाटतं याच्यावर असं शिकायला भेटेल की आमच्या महाराज लोक श्रीमंताला जितकं मानतात तितकं गरीबाला पण मानावा. महाराज श्रीमंताला मानित असेल आणि गरीबाला मानित नसेल तर समजायचं तो महाराज वाढलेल्या उसातलं डुक्कर आहे. वाढलेल्या उसातलं डुक्कर आहे. त्याचं कारण सांगू असं राग येईल तुम्हाला, येऊ देऊ नका. माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काही कोणाला शर्ट शिवित नाही. कोणाच्या अंगाला आला असेल त्यानं घाला. मी रिकाम आहे कोणाला कपडे शिवायला. कारण सांगतो, श्रीमंत माणसं बोलून तुम्हाला गायनाचे पाकिट देत असतील, श्रीमंत माणसं बोलून तुम्हाला मृदंग वाजवल्याचं पाकिट देत असतील, कीर्तनाला पाकिट देत असतील, पण श्रीमंत माणसं त्यावेळेला पाकिट देत असतात तुमच्या पक्वादाला, तुमच्या गायनाला, तुमच्या कीर्तनाला सर्वसामान्य गर्दी करतात. तेव्हा श्रीमंत माणसं तुम्हाला पाकिट देतात. मग श्रीमंतानं दिलेली पाकिट पचण्यासाठी गरीबाचे आशीर्वाद मागत जा. अत्यंत गरजेचं, अत्यंत गरजेचं, अत्यंत गरजेचं. तुम्ही अजून बी लक्षात ठेवा. आता येणाऱ्या लोकांना राग येऊ देऊ नका. कीर्तनाला सगळ्यात लवकर येणारी गरीब माणसं असतात. राग येऊ देऊ नका. उशिरा येणाऱ्या बिलकुल राग येऊ देऊ नका. बिलकुल बिलकुल राग येऊ देऊ नका. मी सांगायला तुम्हाला. आणि सगळ्यात उशिरा लग्नाला सुद्धा शेवटच्या मंगलाष्टकाला कोण येते आणि सगळे त्याच्याकडे पाहते. सगळे त्याच्याकडे. माझं एक मत आहे, त्या नवरदेवाला सुद्धा लाज वाटली पाहिजे. अरे अगोदरपासून आले त्याचे आशीर्वाद तुला येत. कधी कधी त्याला बी वरी घेऊन फोटो काढी जाय. त्या नवरदेवानं त्याला सुद्धा वरी घेऊन फोटो काढले पाहिजे. पण इतके हलकट नवरदेव मोठाल्यांचीच फोटो काढणार. म्हणून त्याचं आणि त्याच्या मंडळीचं जीवन भर जमत नाही. खालची त्याला आशीर्वादच देत नाही ना फुसक्या. आम्ही केव्हापासून आलो रे, तरी तू आम्हाला वरी घेऊन फोटो काढीत नाही. तो साधणारच नाही. तुम्हाला एक सांगू का, नियम नाही मोडले की यमाची बापाची तप्पर नाही. यम आणि नियम दोघं मित्र आहेत बरं का. यम आणि नियम दोघ जण मित्र आहेत. ज्या दिवशी नियम मोडतो त्या दिवशी यम मुंडक दाबून घेऊन जात असतो. नियम नाही मोडला की काय यमाची मायविधी, काय यमाची ताकद आहे, हिम्मत नाही त्या यमाची. पण नियम मोडला मोडला की मात्र यम घेऊन जात असतो. विठाला विठाला ते तुकोबारे होते. सामान्य बाई हो, एकदम साधी बाई. साधी बाई. येतो माय म्हणले. येतो माय, येतो माय, येतो माय. तो दिवस उजाडला. त्या बाईने निरोप दिला. वारकऱ्या हाती वारकऱ्याचा निरोप तुकोबारायला पोहोचला. महाराज निघाले देहूकडे. तुकोबाराय देहूकडे येत असताना 50 लोकांची फौज आहे. त्याच्यामध्ये 10-11 ब्राह्मण आहेत, 7 ब्राह्मण आहेत, काही वारकरी आहेत. तुकोबारायच्या सानिध्यातला एकही व्यक्ती तंबाखू खात नव्हता. तुकोबारायच्या सानिध्यातला एकही व्यक्ती गुटखा खात नव्हता. बाकी ह्यांनी पाळू का न पाळू, पण आपल्या 3 लोकांना पाळायला पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, व्यसनी माणसं आमंत्रित करून जर तुम्ही त्यांच्याकडे असलेलं सूत्र ऐकून तुम्ही जर त्यांना पाकिट देत असाल तर त्याचा अर्ध पाप तुमच्या बोकांडीवर पडतोय. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायचे. उदाहरणार्थ, मी जर माझ्या आईला सांभाळीत नसेल, मी लांब आहे परभणी जिल्ह्यातला, आणि तुम्हाला जर कळालं की बाळू महाराज हा आईला सांभाळीत नाही आणि तरी तुम्ही बोलून मला पाकिट देत असताल, कुंटाला पाप तुम्हाला लागणार. कुंटाला दोघाशी पतन सारखी. मी कीर्तनात सांगते तरुणांनी गुटखे खाऊ नये, बिड्या ओढू नये, सिगारेट ओढू नये. आणि मी मस्त चालू भागवतात धोत्राच्या खालून तंबाखू मळली. हो, आणि तिकडे भजन सुरू झालं. स्टेज सगळं जळशील. खालून स्टेज पेटन, खालून स्टेज पेटन, जाग्यावर जळशील. तुला मसन वाट्यात न्याचं काम पडणार नाही. इतकं सोपं आहे. महाराज उदार आहे. पंढरपुरातला मालक उदार आहे, उदार आहे, उदार आहे.
याचे नियम सांभाळावे लागतील. दिवसभर फवारा घेतल्यावर 500 रुपये भेटतात. दिवसभर फवारा घेतल्यावर 500 रुपये भेटतात. लाखांनी लोक आपल्याला रुपये द्यायलेत. याचा अर्थ असा नाही की याच्या कॅशेटी गुंडाळल्यात. नाही, आपल्याला फक्त ज्ञानोबर आहे तुकोबर आहे मुळे किंमत देतात. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. म्हणून आपण आपली वैचारिक पातळी सांभाळली की मग आपल्याला विटेवरच्या मालकाचा आशीर्वाद भेटत असतो. विठाला विठाला. 50 लोकांचा हा ताफा, हा वारकऱ्यांचा समूह लोगावला आला. त्याच्यापैकी 51 तुकोबर आहेत. संध्याकाळचं कीर्तन झालं. त्या दिवशी एका श्रीमंत माणसाकडे जेवण झालं. दुसऱ्या दिवशीचं जेवण त्या म्हातारीकडे होतं. दिवस पावसाळ्याचे होते. त्या पावसाळ्याच्या दिवसात पहाटे सकाळी 9 साडेनऊ वाजता तुकोबारायांनी 5-4 लोकांना सांगितलं, अरे जा म्हातारीच्या घरी पंत्राळ्या लावा. पळसाची पानं होती किंवा केळीची पानं असतील तर केळीची पानं कापा. मागचं पुढचं तोंड कापत असतील केळीच्या पानाचं. दुसरी गोष्ट, आणि केळीच्या पानाची जर द्रोण करायची असतील तर ते पान शेकावं लागतं बरं. नाही तर केळीचं पान उन्हात ठेवावं लागतं. त्यावेळेला त्याचा द्रोण तयार होत असतो. द्रोण. केळीचं पान सरळ सरळ तोडून त्याचा जर द्रोण केला तर जिथं टोचलंय तिथं फाटत आहे. त्याचा द्रोण तयार होत नाही. त्याला तापवावं लागतं ते केळी. मग ते लवचिक होतंय, मऊ होतंय. मग त्याचा द्रोण. जा तुम्ही पंत्राळी द्रोण लावायला जा. त्या म्हातारीच्या घराच्या अलीकडे 100-200 फुटाहून या 5 लोकांनी बघितलं आणि वापस आले. तुकोबाराला सांगितलं, महाराज जेवण तर लांब सोडून द्या. बाईच्या घरात जाणे म्हणजे दक्षिणेच्या राजाच्या भेटीला जाणे. तुकोबाराय म्हणाले, का रे का? अरे ती वारकरी बाई आहे. ती वारकऱ्याला जीव घालते. ती सात्विक ब्राह्मणांना जीव घालते. आपण यमाकडे कसे जाऊ? ऐका म्हणे महाराज, तिचं लहानसं झोपडं आहे. बऱ्यापैकी आपण दाटी वाटी करून 5-50 लोक तिच्या झोपड्यात बसू. त्याबद्दल काही दुमत नाही. पण तिच्या बाजूला जी उंच माडी आहे त्या माडीची अर्धी भिंत कोसळली एका बाजूची, आणि तिच्या बाजूची भिंत काही वेळात पडणार आहे. खड्यानं खडा खाली निष्ठायला लागलेला आहे आणि पावसाची चौधार पाऊस चालू आहे. आपण मधात जाणे आणि भिंत जर कोसळली तर आपण सगळी मरून जाऊ. वाक्य ऐका तुकोबारायचं. तुकोबाराय त्या 5 लोकांना म्हणतात, अरे काय त्या भिंतीची माय व्याली, काय त्या भिंतीची माय व्याली की जिने आपल्यासारख्या वारकऱ्याच्या अंगावर पडावं. जा तुम्ही जा, मी आहे तुम्हाला, जा मध्ये जा. येऊन या काळ सांगतोय. काळ कोणाच्या बापाला भेट नाही याच्यावर सांगतोय. जा तुम्ही जा. तुकोबारायचा आदेश म्हटल्याबरोबर ही जीव मुठीत धरून त्या म्हातारीच्या झोपड्यात छपरात गेली आणि पंत्राळ्या लावल्या. द्रोणी वगैरे आटपले. 12-12:15 वाजल्याच्या नंतर तुकोबाराय सगळा ताफा घेऊन म्हातारीच्या त्या छपरामध्ये पोहोचले. सगळी जण मधात जाताना त्या भिंतीकडे पाहत होती. अरे बापरे. तुकोबाराय म्हणतात, चला काही ताण घेऊ नका, चला. जेवायला बसले. म्हातारीनं जे काही गरिबी सुदाम, सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे कष्टातला दाम, मजुरी करून तिने द्रव्य कमवलं होतं. त्यानं तिनं जेव घातलेले. सगळी जण जेवू लागली. दक्षिणा देण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळात. पूर्वीच्या काळात अतिथीला दक्षिणा द्यायची. जेव घालत असताना त्याच्या ताटाला वटकन लावायचं. ही दक्षिणा देण्याची पद्धत होती. आणि त्याच्यानंतरची दक्षिणा देण्याची पद्धत होती, जेव घातल्याच्या नंतर विडा देत होते. विड्यावर ठेवून दक्षिणा द्यायची पद्धत होती. आताची पद्धत वेगळी. पाकिटात पुन्हा ते उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ. कालायतच नाही ना. ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी बदलत असतात. आपण त्याच्या विरोधात जायचं नाही. चला ओघ आहे. ओघाच्या विरोधात चालणारी माणसं तोंडावर पडत असतात. ओघाच्या विरोधात चालायचं नाही. त्या ओघासोबत सोबत चालत असतात. असो, सगळ्या जणांची जेवणे आटपली आणि म्हातारीने विडे दिली. म्हातारीने विडे 51 केलते. याच्यातले 2-3 प्रसंग फक्त लक्षात ठेवा. म्हातारीने विडे 51 केलते आणि प्रत्येक इड्यावर एक आदला ठेवला. जिंच्या पॅटेवाल्याला आदला कळणार नाही. आदला, कवडी, दमडी, खडका, लाल पै, डबल पैसा, पुई, हे जुन्या काळातले पैसे. तुम्ही विमान हल नका, तुम्हालाही कळत नाही. तुम्ही एखाद्या वेळेस मी तुमच्या वयाचा असेल किंवा एखाद्या वर्षानं मोठा असेल किंवा कमी असेल, मी बी तुमच्याच वयातला, पण मला जुनं वाचवायचा नाद आहे म्हणून मला माहिती. आतला ठेवलाय का त्या विड्यावर आतला. ओंकार राजे
50 शिड्यावर आदला शिल्लक केली, एका शिड्यावरला आदला गायब आहे. म्हातारीनं सांगितलं मी 51 आदले आणले होते, आदले 51 आणले होते, कमी कश काय भरते? याचं कारण सांगू. तुकोबाराय एक अशी व्यक्ती आहे की तुकोबारायच्या आईनं पंढरपुरातल्या मालकाला भीक मागायला लावलं होतं. आशा माऊलीच्या पोटी जन्माला आलेली तुकोबाराय होते. तिचं नाव होतं कनकाबाई. कनकाबाई ज्या वेळेला पंढरपूरला दर्शनाला गेल्या तर विटेवरच्या मालकाने आवाज दिला, कनकाई, हे कनकाई. मागे पुढे पाहिलं, माझं नाव घेणारा कोण आहे? तो बोलोबा महाराजांना सांगितलं, कनका. बोलोबा महाराज म्हणजे तुकोबारायचे वडील, त्यांच्या पत्नी कनकाबाई. हे कनका, तुला कोणीच कनकाई म्हणत नाही, ते म्हणते. आणि मग पाहिलं देवाकडे, देवा तुम्ही मला आवाज देता? हो गाय, काय काम आहे देवा? काही नाही कनकाई, माग काहीतरी माग. कनकाबाई म्हणल्या, देवा आमच्या 12-13 पिढ्यात आतापर्यंत तुला काही मागितलेलं नाही, आणि न मागणाऱ्या वारकऱ्याची पत्नी आहे, तुलाच काही कमी पडत असली तर मला माग. तुकोबारायच्या आईचे उद्गार आहे का, देवा तुलाच काही कमी पडत असेल तर मला माग. विटेवरचा मालक विटेवरनं खाली उतरतोय आणि पितांबराचा ओसंगा करून वटी भरतोय. आणि कनकाबाईला म्हणतो, माय देशील? देशील माय, देशील? काय पाहिजे? 9 महिने तुझ्या पोटात जागा दे, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. भीक मागितली हो देवानं, भीक म्हणे रामेश्वर भट्ट दिजा. आणि तुका विष्णू प्रत्यक्ष तुकोबाराय म्हणजे पांडुरंग येतं महाराज. आणि ती तुकोबाराय विड्यावर दक्षिणा घेतील. तुकोबाराय उद्गार काढतात, विटेवरच्या मालकाला झोळी करून मागायला लावणारी माझी आई, तिच्या पोटात 9 महिने मी वास केलाय, आणि तिच्या पोटाला कसा तडा देऊ? मला विड्यावरची दक्षिणा नको, विडा स्वीकारला. हा एक मुद्दा. जेवणी सगळी आटोपल्याच्या नंतर दक्षिणा आपोआपल्या कमराला खोसली. त्यावेळेला शक्यतो शर्ट घालून जेवत नव्हते म्हणून खिशात दक्षिणा ठेवली नाही. वाक्य नीट आहे का? त्यावेळेला शर्ट अंगात घालून जेवत नव्हते म्हणून खिशात दक्षिणा ठेवणं विषय नव्हता. कमराच्या पुढ्यात दक्षिणा खोसली. काळ गोड होता होतो काळ. माणसं शिकलेली नव्हती पण सात्विक आणि सदाचारी पुण्यशील तत्वावर आरूढ होती. फार शिकले म्हणजे फार मोठे झाले का? खूपच शिकला म्हणजे लई शहाणा झाला का? अहो विदेशात शिकायला गेले, मायबापाच्या मातेला येईन. शिकले म्हणजे फार मोठे झाले असा नाही विषय नाही. संस्कृती हरपलेली माणसं किती मोठी हो द्या, ती देशाला लागलेला वळिंबा समजायचा. विठाला विठाला जेवढी आटपलेली सगळी माणसं निघू लागली. तुकोबारायचा दुसरा मुद्दा आहे का? तुकोबारायने सगळ्याला सांगितलं, अरे उठता का? महाराज भिंत पडायला झाली. तुकोबारायने सांगितलं, लक्षात घ्या, ज्या यजमानानं अतिथीला जेव घातले, अतिथी त्याला म्हणावा, यजमान जेवल्याशिवाय अतिथी गेला नाही पाहिजे. यजमानाची काळजी जो अतिथी करीत नाही असं समजायचं पिसाळलेलं कुत्रे. मी सोप्या भाषेत सांगते बरं का, याचे श्लोक मला कितीतरी पाठ आहे. अतिथो भय जायते ना नित्यं कृतजानायो स्वानाय जायते ना स्वान भया भय स्थिति संगा स्वान सते भय जायन्ते अतितयो यन भोक्तव्यान अतितयो यन भोक्तव्यान यज्जायन्ते निखिल जनो यज्जायन्ते निखिल जनो पापात्मो भय संग सदा सुनिश्चैव यज्जायन्ते. नैवं गिरगावकर लिखितं पिसाळलेलं कुत्रे. अतिथाचा विचार करा. आपल्याला पाकिट भेटलं, काही काय माणसं चलो गाव गेले हनुमान बाहेर. सुमळायस का काय तू? यम तुतर फुटूस तर दात पडूस तर हानी कुठेही कुठं गोष्टी लावितच असते. म्हणून कर्मकांडात एक रुची आली. पूजा आटोपल्याच्या नंतर शेवटी मंत्र अक्षता द्यायची पद्धत होती. यजमानाला यजमानाच्या खांद्यावर उपरणं द्यायचं. त्यानं उपरण्याचा कोपरा उजव्या हातावर ठेवायचा आणि मग त्या अतिथीनं मंत्रोच्चारो भवस्थितो जगज्जत्निनेर भयस्थितानां
यत् पूर्णापूर्ण भवोस्थित शांतिर प्रणयकत्यजतो यति रमा वल्लभास्ततायं प्राप्तस्तु यत् करिष्यते। म्हणून यजमानाची पूर्तता करून जाणं हे संप्रदायाचे लक्षण आहे। तुकोबाराने सांगितलं, अरे आपली जेवणी झाली, म्हातारी जेवायची राहिली ना, ही जेवायच्या व्यतिरिक्त आपण उठणे म्हणजे आपण पिसाळलेली कुत्रे आहोत। हिच्या जेवणाच्या व्यतिरिक्त आपण उठणे म्हणजे आपण डुकरासारखे आहोत। आपण वारकरी आहोत रे, आपण ब्राह्मण आहोत रे, वारकरी आहे मी, असं नकोय। आणि मग तुकोबारांनी पात्र फेकलं आणि सांगितलं, माय जेव ग बाई। म्हातारी म्हणली, महाराज तुम्ही एवढे जण जेवलात, मी तृप्त झाले। नाही माय, तुला जेवावं लागतंय। जेवण झालं म्हातारीचं। तुकोबाराने दावादंड, येऊन या काळा, येऊन या काळा। तुकोबाराने दावादंड धरला आणि म्हातारीला तिच्या छपराच्या बाजूला 200 फूट लांब उभं केलंय। गावातल्या प्रतिष्ठित तरुणांना सांगितलं, अरे हिच्या घरातलं जातं उखळ मुसळ सगळं काढून बाहेर घ्या। सगळं बाहेर घेतलं। आता एक मुद्दा सांगितला, तुकोबारायाच्या विड्यावरची दक्षिणा बाजूला का, याचा एक मुद्दा। दुसरी गोष्ट, आपण ज्यांच्याकडे जेवलो तो यजमान जेवल्याशिवाय आपली अतिथीची तृप्तता नाही, 2। आणि तिसरा मुद्दा आता आहे का, तुकोबाराय किती मोठे होते। म्हातारी ज्यावेळेला घराच्या बाहेर काढली, तिचा पसारा सामुग्री ज्यावेळेला बाहेर काढली, त्यावेळेला तुकोबारायाने 400 वर्षापूर्वी, आता जे सरकार काम करतंय का, ते तुकोबारायाने काम 400 वर्षापूर्वी केलं। कोणतं काम सांगू? तुकोबारायाने गावातल्या प्रतिष्ठित 2 व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकला, श्रीमंत व्यक्तीच्या। त्यांना सांगितलं, वारकऱ्याला जीव घालणारी बाई रे, सात्विक सदाचारी ब्राह्मणाचा आदर करणारी बाई रे, यती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी बैरागी या लोकांवर प्रेम करणारी बाई रे। अरे हिचं घर आता पडणार आहे, हिला घर द्या। 400 वर्षापूर्वी शासन आता जे घरकुल योजना राबवतंय, 400 वर्षापूर्वी गरीबाला घर मिळावा ही तुकोबारायाने योजना राबवावी, इतकी तुकोबारायाने कल्पना केली। 218 कौलाचं घर तिला देऊन टाकलं गावातल्या एका श्रीमंतानं। तिचा पसारा सगळा मध्ये नेऊन टाकला आणि तुकोबाराय परत तिच्या झोपड्याच्या जवळ आले। तर गावातली बरीच लोक तुकोबारायाच्या पाठीमागे चालत होती। जेवढी जेवली तेवढी 50 लोक तुकोबारायाच्या पाठीमागे चालत होती। म्हातारीच्या घराच्या जवळ तुकोबाराय आले आणि तुकोबारायाने त्या भिंतीला नमस्कार केला, वाक्य नीट ऐका। तुकोबाराय त्या भिंतीकडे बघून डोळे झाकतात, दोन्ही हात छातीवर ठेवतात आणि तुकोबारायाच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातनं गालावर टप 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 बाहेर येते। तुकोबाराय विटेवरच्या मालकाला म्हणतात, देवा मी तुला त्रास दिला रे, देवा मी तुला त्रास दिला रे, देवा मी तुला त्रास दिला रे। देवा आम्हाला फार काळाची भूक लागली होती, याच्याकरता त्रास नाही दिला। देवा आम्ही 4-2 दिवसाचे उपवासी होते, याच्याकरता त्रास नाही दिला रे। देवा एका अश्विलायन शाखेची म्हातारी, ती म्हातारी अश्विलायन शाखेत जन्माला आलेली होती। अश्विलायन, कान्नो, माध्यंजन अशा शाखा असतात। अशा अश्विलायन शाखेत जन्माला आलेली ती म्हातारी, त्या म्हातारीचं मनोगत मातीत जाऊ नये। त्या म्हातारीच्या अंतकरणात भाव होता वारकरी जेवावे। त्या म्हातारीच्या अंतकरणात भाव होता ब्राह्मण जेवावे। एका सात्विक वारकरी म्हातारीच्या अंतकरणातला भाव मातीत जाऊ नये रे देवा, याच्याकरता तुला कामाला लावलं देवा, ही भिंत पडू देऊ नकोस देवा, काढून घे तुझं सुदर्शन। तुकोबारायाच्या तोंडातून वाक्य पडलं आणि सुदर्शन निघून गेलं। धाड 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 भिंत पडली, आजूबाजूचा परिसर सगळा दबून गेला। म्हातारीचं घर होत्याचं नव्हतं झालं, दृष्टांत संपला। सज्जनांनो, कधीच भिंत पडणार होती, कधीच कधीच, पण तुकोबारायाने पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, मालक हे वारकरी जेवणार आहे तिच्या घरात, तंबाखू न खाणारी ब्राह्मण जेवणार आहेत, बिड्या न वाढणारी वारकरी जेवणार आहेत, सात्विक पुण्यशील निष्ठावंत वारकरी जेवणार आहेत, निष्ठानिष्ठी करणारी नाही जेवणार, निष्ठावंत वारकरी जेवणार आहेत। देवा हिच्या मनोगत मातीत घालू नकोस रे। म्हणून विटेवरच्या मालकाला आपल्या जीवनातला सगळा व्याप सोडून त्या भिंतीला सुदर्शन लावावं लागलं। त्या भिंतीला सुदर्शन, विटेवरच्या मालकानं सुदर्शनाचा उपयोग
67 वेळेस माझ्या वाचनात केला. अजून काही असेल पण आपलं तोंड पुरलं नाही तिथपर्यंत. मी जेवढं जेवढं वाचेल तितकं ऐकून कोणाचंही सांगणार नाही. पाहुणी ग्रंथ ठीक आहे, एखाद्यानं सांगितलेलं खोटं असतंय. मी जी सांगितलेलं वाक्य तुम्ही खरं मानायचं नाही, कारण जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या प्रबोधनात सांगितलं तर लोक विचारतील कशात लिहिलेलं आहे, धोतर पिवळं होईल. मला जर कोणी नंतर विचारलं कशातलं आहे तर जर पाठ असलं तर सांग गिरगावच्या बाळू, नाही तर बक बक करू नकोस. नकोय नकोय. सुदर्शनाचा 67 वेळेस उपयोग केला. अजून काही असेल पण माझं तिथपर्यंत तोंड पुरलं. एकदा अर्जुनाने ज्या वेळेला ऐरावत नावाचा हत्ती आईसाठी आणण्यासाठी शिडी केली, ती शिडी डळमळत होती, त्यावेळेला सुदर्शनाचा उपयोग केला. काय संपवायचं का? मला टाइम सांगा संपवायचा बरं का. त्यावेळेला सुदर्शनाच्या खाली, त्या शिडीच्या खाली सुदर्शन लावलं. एक महाभारतातले 14 प्रयोग आहेत. 14 असू दे. त्याच्यातला एक सांगितला, शिडीला सुदर्शन लावलं. एक सांगतो पुन्हा त्याच्यातला, बाकीतले 12 तुम्ही घरी गेले वाचा. आहेत ना तुमच्याकडे काचाचे बेताळे इचकायला? मोबाईल आहेत ना मोठ्या तुमच्याकडे, त्याच्यात इचकीचा. महाभारतामध्ये 24 नालायक लोक, त्याच्यापैकी एका नालायकानं या पवित्र देशातल्या 5व्या क्रमांकाच्या मानवी शिवाला लात मारली. 1 नंबरचा शिव करणे वंग देशाचा राजा, ज्या देशामधून चर्मतवती नावाची गंगा वाहते, या चर्मनवती गंगेच्या तीरावर वर्षाली सारखी सात्विक सदाचारी पुण्यशील पावन स्त्री ज्याच्या जीवनात प्राप्त झाली, ती वंग देशाचा राजा कर्ण भारतीय युद्धातला 1 नंबरचा शिव होता. हा 6व्या क्रमांकाचा शिव आहे. त्याचं नाव आहे अभिमन्यू. आणि अभिमन्यूला 24 नालायकापैकी एका नालायकानं लात मारली. त्याचं नाव होतं जयद्रथ. या जयद्रथाला मारण्यासाठी अर्जुनाने प्रतिज्ञा केली, सूर्य मावळेपर्यंत जयद्रथ मारील. पण पंढरपुरातल्या मालकाला माहित होतं सज्जनापेक्षा नालायक लोक जास्त चतुर असतात, आणि चतुर लोक जीवाचा बचाव जास्त करतात. दिवस माळेपर्यंत जयद्रथ लपून बसेल, अर्जुनाची प्रतिज्ञा मातीत जाईल. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं सुदर्शनाचा दुसऱ्यांदा उपयोग केला. 3:15 वाजता सूर्य झाकला आणि 3:15 वाजता मोरे बाबा दिवस माळवला. इथे एक सुदर्शनाचा उपयोग केला. सांगू का महाभारतातलं पुन्हा एक सुदर्शन? एक ऐकतो, मग 11 घरी गेल्यावर पहा. अजून एकदा उपयोग केला. आपल्या 5 अपत्याला, ही जशी माया फोटोत आहे ना, या 3 अपत्यांची माता, किती प्रेम असेल या बाईचं त्या लेकरावर. असा आपल्या 5 अपत्यावर प्रेम ठेवणारी आई एका ज्वलनशील, ज्याला लाक्षाग्रह म्हणतात, पेट घेतल्याच्या नंतर इस्तू लावल्यावर 11 सेकंदात जळत होतं. महाभारतातले 4 श्लोक वाचा, मग लक्षात येईल तुम्हाला लाक्षाग्रह अग्नी लागल्यावर किती सेकंदात पेटत होतं. सेकंद आता वापरलेला शब्द आहे. निमिषो सई सविसिता वरतया पाती सवे मिनलिया ती पाती सवे याम निमिषति जायते नैवम कवनम लिखितम. एका येडे गाजऱ्यांनी लिहिलेलं वाक्य नाही ते. वरतया चक्षुया पाती सवे मिनती निगुती निमिषत्या मनती ऐक बापा नरोत्तमा. वरचं पापण खालच्या पापनाला लागतंय, त्याला निमिष म्हणतात. किती 11 निमिषात घर जळल अशा लाक्षाग्रहात पांडव आणि कुंती आहे. रात्रीच्या वेळेला पुरोचन नावाच्या व्यक्तीने महालाला अग्नी लावला. तेवढ्या वेळात रात्रीच्या वेळेला देवाला घाम सुटतो. देवघरात ठेवलेलं सुदर्शन मागून घेतलं. चक्रामार के धरणी आहे, लाखा जोर में पांडव बैठे गुप्ताग लगाई. पुरावा आहे मालकांचा. सुदर्शन फेकलं, 14 योजनाचं भुयार पाडलं आणि पांडव तिथपर्यंत सुखरूप नेले. तिथपर्यंत हे 3 प्रयोग सुदर्शनाचे. आणि पुढे जर द्वापार युगातला कलियुगातला जर प्रयोग बघायचा असेल तर तो तुकोबारायच्या जीवनात प्रसंग आला. ती भिंत जगाच्या मालकानं थांबवली. दृष्टांत संपला. येऊन या काळ सांगतोय. मला सांगा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतल्या मालकांनी विटेवरच्या मालकाला काम सांगावं आणि विटेवरच्या मालकानं ती भिंत थांबवता
सुदर्शन आड लावावं. कोणाकरता माहिती? त्या म्हातारीचं मनोगत पूर्ण व्हावा. वारकरी जीव घालायची इच्छा होती लोगावची म्हातारी. 11 ब्राह्मण जेवावे अशी तिची इच्छा होती. तिची शाखा होती आश्विलायन शाखा. आश्विलायन शाखेत प्रगट झालेली म्हातारी, एक सामान्य त्या काळातली सात्विक स्त्री, हिचं मनोगत पूर्ण व्हावा याच्याकरता तुकोबारायांनी जगाच्या मालकाला कामाला लावावं आणि ती सुदर्शन लावून ती भिंत थांबवावी. म्हातारी किती अधिकारी असेल कल्पना करा. जिच्यासाठी पंढरपुरातला मालक भिंतीला सुदर्शन लावतो, किती अधिकारी असेल म्हातारी. पण आज ती म्हातारी आहे का? नाही सज्जनो, तिला पण थांबता येत नाही. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कर्जात असेल ती म्हातारी. सज्जनांनो, त्या म्हातारीला नाही थांबता आलं. स्वर्गीय कमलबाईंना जावं लागलं हे निमूटपणे मान्य करावं लागेल. एक मंगलबाईंना जावं लागलं हे निमूटपणे मान्य करावं लागेल. एक 10 ते 12 मिनिटातला एक पुरावा ऐका. आपला वेळ संपतोय, मग पूर्णविराम. नैनितालच्या अरण्यात एक साध्वी स्त्री होती. पुण्यस्मरण एका स्त्रीच आहे. आजच्या दिवस ढकून घ्यायचं. जरा ढकून घ्या महाराज, रोज पोळ्याचा असावा, वाढणारा बी लागेल ना तुम्हाला. ढकून घ्या. कमी तेलात जिला भजे चांगले तळता येतात का तिला सुगरण म्हणते. कलईवर तेल असल्या तर येडपट बी भजे तळीन ना ती. हे रंगवायचं, याला महत्व असते. विठाला विठाला. मगाशी बोलून गेलो, स्पीकरवाला एक आपला अंग आहे, आपल्यातलं एक अंग. आपण बिना स्पीकरचे कीर्तन करू शकत नाही, ढकत राहतो. मला सांगा, मुख्यमंत्री बसलेले हेलिकॉप्टर 80 फुटाहून खाली येऊ शकते? आलत का नाही एकदा? एक तर मुख्यमंत्री वरीच जळाला. कुठल्या काही राज्यातला आहे का नाही? मग व्यवस्था किती असते त्या लोकांची? मग त्यांच्या मशीन खालीवर होऊ शकते. थोडंफार यांचं होत असं एक पाहिजे, ढकून घ्यायचं असतं. विठाला विठाला. नैनितालच्या अरण्यामध्ये मा भगवती नावाची एक साध्वी होऊन गेली. अलीकडच्या आपल्या या पुराण संप्रदायामध्ये प्रस्तावामध्ये असाराम बुवा, एका बाईच्या मालकाने अख्खा समुद्र एका घोटात पेलता. एकाच म्हणे माझा पिता जयाने प्राशिला, मनोनी बहुभीते गया साधू कुळाला. एका घोटात ज्याने समुद्र पिलाय त्याला अगस्ती म्हणतात. आणि त्या अगस्तीची पत्नी लोपामुद्रा 3.5 घंटे सूर्य जाऊ द्याला नाही. 3.5 घंटे सूर्य थांबवायची जिच्यात ताकद आहे. काय अधिकारी बाई असेल कल्पना करा. पण नाही थांबता आलो त्या लोपामुद्रेला. येऊन या काळ वैसला शिवसा, किती मोठी ताकद.
अजून एक स्त्री होती, 9 दिवस सूर्य उद्याला नाही, शांडिल्य आणि सुमती, सख्या बहिणी दोघी जणी, शांडिल्य आणि सुमती. एकीचं लग्न झालं नाही, दोघी अधिकारी होते. एक बैरागिनी आहे, एकीचं लग्न झालेलं आहे, राजपत्नी ती. अख्खं गाव इस्तवापासून वाचिलं आणि चलता चलता शेवटच्या टप्प्यात एकीला लग्न करण्याची इच्छा झाली. त्या अंगाला कुर्मी झालेला पती सापडला शेवटच्या टप्प्यात. त्याची गरम पाण्याने सेवा करावी म्हणून एका टोपल्यात पाणी घेतलं, त्याला कुडव म्हणायचे आणि त्याला डोक्यावर घेऊन फिरत होती. शेवटच्या टप्प्यात त्याला वेशेकडे जाण्याची इच्छा झाली आणि मोठ्या आनंदाने वेशेकडे जात असताना हात लागला सुळाला, खांब हल्ला गेला. साधू वरून ओरडला, उद्या सकाळी सूर्याचा प्रकाश त्याच्या अंगावर पडल्याबरोबर हात जळून जावो. बाईनं हातात पाणी घेतलं, हिला माहित होतं शेवटच्या टप्प्यात आपल्याला पती भेटलाय आणि हा जर मृत्यू पावला तर आपल्याला वैधव्य प्राप्त होते. हातात पाणी घेतलं आणि पूर्वेकडे तोंड करून उभी राहिली. काय सूर्याची टप्परी आला, तेजो भास्करो दिवाकरो पातिव्रता धर्माती या धर्मानिष्ठो भयजायम. इकडे मालकांचं वाक्य, तिची देवावरी सत्ता. तो का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. मी नेहमी सांगत असतो, जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडते तिनं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. लिहून घ्या. मला विचारणारी महाराज आहेत ना, मी त्यांना सांगले कशात लिहिलेलं आहे. मला विचार, तुम्ही सज्जन माणसं आहेत, पण एखादा कॉलर धरून विचारीन गिरगावचा बाळू हे कशात लिहिलेलं आहे, त्याला म्हणीन फुसके ऐक ना, तू वाची जाय ना, येड्यावानी खरं जाऊ नको तू. एक जण म्हणला कशात लिहिलंय, मी म्हणलं तू कशाला इचकी तू. तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचे धुणे धुणारी माणसं कालांतरानं बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असते. म्हणून शक्यतो आपल्याच घरची धुणी धुतली पाहिजे, दुसऱ्यांची धुतली नाही पाहिजे. ज्याला जास्त दुसऱ्याची धुणी धुवायचा नाद आहे का, त्याला कधी कधी बायकोचे कपडे धुवायची वेळ येत असते. हे कशातला असेल तू वाची जाई ना, मग कळेल. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती का, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी बाई दिवसात 3दा नवऱ्याच्या पाया पडती का, तिने पंढरपुरातल्या मालकाच्या पण पडायचं नाही. विचारणार असेल का नाही मला कोणी, माईकवर बोलायचं, युट्यूब चालू आहे, असेल का नाही कोणी मला, काशीतल्या मालकाच्या पण पाया पडायचं नाही, सत्यलोकाच्या मालकाच्या पण पाया पडायचं नाही. सांगतो त्याच्यातला एक उपाय त्रेतायुगातला. एक बाई 3दा नवऱ्याच्या पाया पडत होती, पंढरपुरातला मालक 9 वेळेस तिच्या पाया पडला. तिचं नाव लोपामुद्रा. आईसाहेब पंढरपुरातल्या 7 वेळेस पाया पडल्या. रस्त्याने चलता चलता आईसाहेबांनी सांगितलं, ते आईसाहेब 7व्या अवतारातल्या, ते मालक 7व्या अवतारातले, व्हिडिओवरच मालक आहे. आईसाहेबांनी मालकाला विचारलं, धनी एक बोलू काय ग, तुम्ही जिच्या 9 वेळेस पाया पडलात ती एकदा सुद्धा पडली नाही. तुम्ही पाया पडला त्याच्याकरता मी तिच्या 7 वेळेस पाया पडले. काही काय बाई होती, तिला काही कळतं का, देव वगैरे तिला काही लक्षात येतं की नाही, ती तुमच्या पाया पडली नाही. जगदानंद कंद भगवान प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सीतेच्या तोंडाला हात लावला. सीते, आपलं नशीब मोठं आहे, ती आपल्या पाया नाही पडू दे ग, तिने आपल्याला पाया पडू दिलं, हेच आपलं नशीब मोठं आहे. तर सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू अशी काय शक्ती आहे तिच्याकडं, ती 3 वेळेला आपल्या पतीचं दर्शन घेते, तिची देवावरी सत्ता. आपल्या मालकाचं दर्शन घेणारी बाई, देव तिचं ऐकतो, देव तिचं ऐकतो. किती मोठी ताकद आहे, लक्षात घ्या. पंडूराजाचा शेवटचा काळ थकला, पंडूराजाचा शेवटचा काळ थकला. शेवटच्या काळामध्ये कुंती आई साहेबांनी सेवा केली. या सेवेची ताकद इतकी मोठी होती महाराज, मुलाला एवढा मोठा आशीर्वाद प्राप्त झाला, जिवंत ऐरावत नावाचा हत्ती खाली आणण्याची ताकद प्राप्त झाली. इतकी आई वडिला सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितर, एवढी मोठी ताकद आहे आई वडिलांची. म्हणून बाईनं नवऱ्याची सेवा करायची, मुलांना आई वडिलांची सेवा करायची आणि सुनाने घरातल्या ज्येष्ठ लोकांची सेवा करायची. जी बाई महाराजाला काजू टाकून दूध देती, महाराज घरी आल्यावर काजू बदाम टाकून दूध देती आणि नवरा चहा कर म्हणल्यावर ती म्हणली सकाळीच पेलताना, अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडत नाही. बाईचं सगळ्यात मोठं प्रेम आपल्या पतीवर असलं पाहिजे, आपल्या पतीवर असलं पाहिजे, आपल्या पतीवर. चला एक 10 ते 12 मिनिटात एक पुरावा देतो. नैनितालच्या अरण्यामध्ये मा भगवती नावाची एक साध्वी स्त्री, या एवढे पुढे काही बसता येते, या एवढ्या 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 बरे एवढ्या या 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 दाटीवाटी बसा आता सगळेजण, काय हरकत नाही. थोडं 10-12 मिनिटच बोलायचं आपल्याला, पण बसा बोले बसा. नैनितालचं अरण्य, त्या अरण्यामध्ये मा भगवती नावाची एक साध्वी स्त्री. सज्जनांनो, ही जी भगवती आहे हिचं लग्न झालेलं आहे. 55 वर्ष प्रपंच केला
आणि वयाच्या 55 वर्ष संपल्याच्या नंतर पतीला सांगितलं आता प्रपंच मुलाच्या स्वाधीन करा आणि आपण परमार्थाला विलीन झाले. नैनितालच्या अरण्यामध्ये ही साध्वी स्त्री एका शंकराचार्यांना भेटली. ते शंकराचार्यांचं नाव होतं स्वामीराम. स्वामीराम. कधी कधी चांगल्यांची पुस्तकं वाचायचं लक्षात ठेवा. ज्याला कवडीची अक्कल नाही त्यालाही पुस्तक लिहावं वाटतंय, पण त्यानं लिहिलेली पुस्तकं आपली संसार जाळून टाकतील. चांगल्यांची पुस्तकं वाचा, चांगल्यांची काव्य वाचा. या चांगल्या लोकांनी केलेली काव्य ती अक्षरे नवती देखा. त्या लोकांचे वाक्य म्हणजे ती काय सामान्य स्थिती आहे. अशांच वाचा. स्वामी राम तिच्या भेटी करता गेल्याबरोबर प्रणिपात केला. स्वामी राम म्हणजे 1949 ते 51 या भारत देशातल्या एका पीठाचे शंकराचार्य होते. मंत्री होणं सोपं आहे बरं. मंत्री होणं सोपं आहे, शंकराचार्य होता येत नाही. नाही होता येत शंकराचार्य. 100 कोटी रुपये खर्चिले तरी शंकराचार्य होता येत नाही. गिरगावकरांना 250 पुस्तक वाचले, 5000 वाचले तरी होता येत नाही. कारण मी बावल्यावर चढवलं तदेव लग्नं सुदिनं तदे ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां बुधस्तेषां पराजया. नाही होता येत मला आता, नाही होता येत. सांगता येईल त्यांचं, होता येत नाही. 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य पद भूषवलं. 52 मध्ये शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. आता कोणाला पद असं वाटते. परवाला एक जण भेटला, मी या तालुक्यातला वार करायचा आम काय. म्हणलं तुला धोतर आहे का? नेसता येतो तू बरमुड्यावर फिरायला आणि तू आमच्या नाकात काड्या घाल. तू का थोतरी तर झाली म्हणलं तू. $2000 पॅन्ट फेकून दिली. पुन्हा फोटो काढायपुरती पण पॅन्ट नाही स्वीकारली. आमच्या एकदा घरी पोरायच्या माईचा वाद झाला. पोरायची माय म्हणजे माझी बायको. तुम्ही पुन्हा म्हणताल पोरायची माय कोणाला. आमचे सासरे आजारी पडले नाही, भेटायला गेलो. दोन्ही गावाच्या मधातून नदी. आम्ही तिकडून निघालो. नदीला थोडंसं पाणी होतं. माझा मी बूट काढा हातात घेतला, पिशी माझळच होती. पुन्हा पाय कोरडे केले, वाळूतून पाय झटकिले, बूट घातला, निघालो. पाणीच तोंडाल मी. त्या मागून आपले नुकतंच लग्न झालं तर 6 महिन्यापूर्वी लग्नात ती चप्पल होती उचूत तासाची. त्यानं द्यायची चप्पल घातली, पण बाजूला एक बाई धुणत होत होती. त्या लगेच म्हणले अहो येऊ द्या की हो. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, मुंग्या कधी बी रांगेत असतात. मुंग्या कधी बी रांगेत असतात. रांग तोडतात ते मुंगळेच. मी मुंगळे म्हणायलो, तुम्ही अंगावर गेले का? अजून बघा मुंग्याची रांग अशी सरळ असते. मुंग्या बसताना पण कशा शिस्तीत बसल्या बघा. मुंगळे तुर्कस्तान, अरबस्तान, कोणतं स्थान काय स्थान मिळत नाही मुंगळ्याचा. कोणीकडे उपरनं झटकी देईन, गाडीत एकाच्या बसतेन, कानात दुसरं सांगतील, दणका चौथ्याला सांगतील. इतके मुंगळे. मुंगळे म्हणजे फुटके दुर्णन. आणि फुटका दुरण काहीच कामाचा नसतो. फुटक्या दुरणात वरण वाढत चपाती येऊस तर वरण गळून गेलं. मग कोणा संग जर फुटके दुरण असतील तर फेकून देत जा. मोठ्या मोठ्या लोकांना फुटक्या दुरणानं झोपिले. फुटके दुरण उचलून फेकून दिले पाहिजे. राग आला तरी हरकत नाही. विठाला विठाला. ती बाई बोलत असताना चालत होते. नुकतंच आमचं लग्न झालेलं, माझ्या अंगावर धोत्र होतं. ती दुसरी बाई म्हणली कुठल्या येतो? आमका आमकं माहेर. गाव? बर. पुढचे तुमचे सासरे आहेत का काय? धोत्रामध्ये. आमच्या घराच्या विचूत बुद्धीच्या. मला घरी आल्या म्हणलं बाई कीर्तनात काही घाली सजा, पण घरी आल्यावर पॅन्टच घाली जा. काय अवघडच काम झालं होतं. 15 दिवस ती टकटक होती. मी शुक्रवार बाजार असतो म्हणत्याचा, मी बाजारला गेलो आणि 2 पॅन्टी आणल्या. त्या पॅन्टीला मापाची गरज नाही. कोणाच्या कोणाला येतात. तिचं नाव नाईट पॅन्ट. मापाचं बेताचं काय नाही. याची उपसा त्याला घाला, त्याची उपसा याला घाला, काय नाही. तिचं नावच नाही. संध्याकाळ पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना, म्हणजे इंग्रजीचा अर्थ नाईट म्हणजे संध्याकाळच ना. आपल्या सोप्या भाषेत संध्याकाळ चड्डी. तशा 2 आणल्या. 2 रंगाच्या 2 आणल्या.
त्याला खोके गिके सगळे पद्धतशीर. त्याला म्हणलं घेऊ 10-5 रुपये. मला काय, मी आऊत आणून आणलेले नाहीत, कीर्तनाचेच आलेले इथं, घे तुला. देवीचं तेल देवीला भुत्याला घाईला काय ताण घ्यायचा. त्याला देऊन टाकले. त्यांनी चांगल्या क्वालिटीच्या 2 घेतले. मला माहित होतं आमच्याकडे देता येते. घरी आणल्या, सोबत 2 कोयते बी आणले ऊस तोडायचे. तुळशीपाशी टेकल्या, पॅन्टीवर 1-1 मंजूळ टेकली, कोयत्यावर 1-1 मंजूळ टेकली. त्याला हळीत कुंकू वाहिलं, अक्षरात ठेवल्या. मंत्र तर मला पाठच होते. यालायं सर्वाति नूतन वस्त्रा सर्वस्थितायाम. आणि शस्त्राची पूजा जसरेची आबतो शस्त्राति जायते सर्वायम मोज शोषणी अधिष्ठितायम यत्करिष्यते अक्षिदंच महत्पुण्यम पवित्र पापनाशनः. मंत्राला काही ताणच नव्हता ना. आपल्या तर 27 वर्षापूर्वी टाटा झालेला याच्यात. आणि मग ती पूजा गिजा केली. आमच्या घरचे म्हणले काय ते कोयत्याकडे नाही पाहिलं तिने, त्या पॅन्टीकडे. काय म्हणले पॅन्टी. बाई मला आज कळालं तुमचा माझ्यावर किती जीव आहे. शेवटी तुम्ही पॅन्टी आणल्याच. म्हणलं हो, तुझा मग शब्द कसा मोडायचा. बाई 2 रंगाच्या 2 आणल्या. म्हणलं एक कशी धुधू घालायची. आज ही घातली तर उद्या ती घालायची, उद्या ती घातली तर उद्या ही घालायची. याच्याकरता 2 आणल्या. बर छान झालं बाई, कलर पण तुम्हाला शोभायसारखेच येतो. आणि बेत कधी द्यालता. म्हणलं टेलर ओळखीचा आहे. त्यांनी फोनवर सांगितलं, माझ्या मनानच माझ्या अंगाच्या शिवल्या. इतकं काय तिला सांगायचं लगे कुठून आणल्या काय आल्या काय केलं. मग थोड्या वेळानं तिने त्या पॅन्टी उचलल्या आणि मध्ये नेल्या. म्हणलं कोयते. बहीण हे कशाला आपल्याला, हे कोयते काय करायचे आपल्याला. मी म्हणलं धोत्र घालीत होतो म्हणून लोक कीर्तनाला नेत होते. धोत्र घालीत होतो म्हणून लोक कीर्तनाला बोलित होते. आता पॅन्ट घातल्या लोक कीर्तनाला बोलिणार नाहीत. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला जाणार. 13 वर्ष झाले पुन्हा मंदित नाही पॅन्ट घाला. एकदा औषध चांगलं असलं की कोणी येतो बरं. औषध चांगला असावं, डॉक्टर हुशार असावं ना, औषध चांगला. डॉक्टर कसा बी असू द्या पण औषध चांगला असावं. एकदा मला मलेरिया झाला आणि डॉक्टरनं अंगाच्या वरून ताप येऊ लागली. अंगाच्या वरून ताप येऊ. डॉक्टरनं अशी ती पिन टोचली, बोटाला रक्त काढत मशीन मध्ये घातलं आणि ते तपासल्याबरोबर सांगितलं, म्हणले तुम्हाला मलेरिया झालाय. इंजेक्शन म्हणले 9 द्या. म्हणलं 1 खट्याच. नाही म्हणले रिॲक्शन येत असते. आज 2 उद्या 2 परवा 2 परवा 2. ठीक आहे. पैसे रुपये नाही. म्हणजे चिखलाव पाऊस पडला. आम्हाला लोक कोणी पैसे देते. डॉक्टर म्हणला पैसे घ्यायचं नाही. ठीक आहे म्हणलं. 2 इंजेक्शन दिले. म्हणलं डॉक्टर साहेब इंजेक्शन दुखलत नाही. आपला हात, आपल्या जिल्ह्यात माझ्यासारखा मऊ हाताचा डॉक्टर कोणीच नाही. आपल्या हाताने इंजेक्शन दुखतच नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन का दुखलं नाही. अंगात टोचलंच नाही, धोत्र्याच्या कष्टातच आणलं. असा डॉक्टर ना असं औषध असल्या कोणी येत असतोय कुठं. काय म्हणे तालुका माया ताब्यात हाणायला पाहिजे तुला. ते तालुका असतो कुठे सोडले. योग असा आला. मा भगवतीचं दर्शन शंकराचार्याने घेतलं. इथपर्यंत आलतो ना. 10-12 मिनिटापेक्षा फक्त 2-3 मिनिटं पुढे जाईल. महाराजाची पुढाऱ्याची मिनिटं थोडी मोठाली असते. पुढारी पण म्हणतात आलोच, 5च मिनिटात आलो. असं असतं का नाही, बोलावं लागतं. आणि फोन इतकी शुद्ध जाते फोनची. नंबर 1 खोटं बोलणारी जात फोन. लय खोटं बाबा. काही दबत याच्यात. ज्याला फोन मधलं काही दाबायचं नाही त्यानं फोनचं लॉक काढून पप्याच्या माईच्या हातात 2 दिवस फोन द्या. किती फोन मध्ये करत आहे कळत नाही. शंकराचार्याने दर्शन घेतलं. मा भगवतीचं वर्णन केलं. स्वामी राम नाव होतं त्यांचं. 2 वर्ष शंकराचार्य आणि मा भगवतीची स्तुती केली. आणि मा भगवती मातेनं सांगितलं, राम अरे तू काय माझं वर्णन करतोस. अरे एक अधिकारी स्त्री आहे, अजून तिच्या भेटी करता जाय. आणि मा भगवतीनं शंकराचार्यांना तिचा पत्ता सांगितला त्या माऊलीचा. आणि शंकराचार्य दिल्लीला आले. वेगळाच सांगतो. दिल्लीला आल्याच्या नंतर दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे. त्या शहराचं नाव आहे आग्रा नावाचं शहर आहे. या आग्रा नावाच्या शहरात शंकराचार्य आले. आग्रा नावाच्या शहरात 27 दिवसापासून पाऊस नव्हता. आता आपल्याकडे जसा नाही तसा. करा विनंती विटेवरच्या मालकाला, करा विनंती काशीतल्या मालकाला.
करा विनंती. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या लोकांना विनंती करा. आम्ही जरी पापी असो, कळत नकळत आमच्याच्यानं जरी पाप झाला असेल देवा माफ करा, पण पशुपक्ष्यांचं पाप नाही, त्यांच्यासाठी पाऊस पाडा. विनंती करा देवाला, करा करा. ऐकेल देव आपला, ऐकेल ऐकेल. 27 दिवसापासून पावसाचा थेंब नाही. आणि आग्रा नावाच्या शहरामध्ये ती साध्वी स्त्री राहत होती. मा भगवतीनं सांगितलं होतं. शंकराचार्य त्या भिकाऱ्याला पत्ता विचारतात. साहेब तो भिकारी किती अधिकारी बघा. त्याच्या हातात डाव्या हातात काठी, उजवा हात त्याचा असा झालेला आहे. भिक्षा मागण्यासाठी भिकारी चाललेला आहे. त्याच्या हातात पात्र नाही, बघून नाही, टोपलं नाही, काही नाही, बकीट नाही, काही नाही, नुसता हात आहे असा. आणि शंकराचार्याने विचारलं महात्माजी, बोली हिंदीत बोलत होता. महात्माजी मला एका साध्वी स्त्रीला भेटायचे. भिकारी किती विद्वान होता बघा. त्यानं सांगितलं संपूर्ण आग्रा शहर सूर्याच्या प्रकाशानं तापलंय. गेल्या 27 दिवसापासून सूर्याच्या प्रकाशाने, पावसाळ्याचे दिवस आहेत पण पाऊस नाही आणि उन्हाची तीव्रता वाढली. हे आग्रा नावाचं शहर, हा प्रांत 27 दिवसापासून उन्हानं तापलाय. पण या परिसरामध्ये एकच जागा शीतल आहे, जिथं सूर्य क्षीण झालाय तिथं साध्वी स्त्री सापडली. कल्पना करा त्या बाईचा अधिकार किती मोठा असेल. तितक्याच जाग्यापुरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलता आणि तिच्या डोक्यावर सावली धरली होती. हे कोण सांगते माहितीये? आग्र्यातला भिकारी. मी मराठी बोलून गेलो. कोणाच्या राहणीमानावर कोणाचे वाभाडे काढायचेच नाही. एखाद्याला मळकत धोत्रा असेल, फाटकं धोत्रा असेल, टोपी मळकट असेल, शर्ट इतकं काही पांढरं शुभ्र नसेल, पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर त्याला साधं समजू नका. आणि लय झकपक कपडे घातले म्हणजे लय मोठा असतो का? आमची ते एका माणसाला नाद होता कडक टोपी घालायचा. त्याची टोपी इतकी कडक, इळभर ऊस तोडता येईल, कोयत्यापेक्षा टोपी कडक. आणि बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला. काय नसते काय राहणं भगभकन आतून, राहणं चकफकन आतून भगभक. वरच्यावर जायचं नाही, कधी कधी वरच्या याच्यावर समजायचं नाही. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. ते काय सामान्य लोक नव्हते ना. अहो विद्यानगरीचा राजा सोन्याचं मंदिर देवीला आणि वार करायला साधत होत, नमावं लागलं त्याला, नमावं लागलं विद्यानगरीचा राजा. सरस्वती प्रसन्न होती त्याला. त्या नगरीतला एकही विद्यार्थी विद्येनं परिपूर्ण नव्हता, म्हणून परिपूर्ण होता, म्हणून त्या नगरीला विद्यानगर असं नाव पडलं होतं कैलास बुवा. आणि त्या राजाला एक साधे कपडे घातलेला वारकरी नमवतो. एवढी मोठी शक्ती असते. म्हणून जनाबाई म्हणल्या, होका उत्तम चांडाळ त्याची पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला एका चांडाळ कुळातल्या वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेनाना विजान विष्णुदास. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कुळाचा संबंध नाही. कान्हो पात्रा खोदू पिंदारे तो दादू भजनिया भेदू हरीची पायी. खोदू आणि दादू याच्यापैकी एक क्लिंबे होता. क्लिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. नपुसक व्यक्ती आहे, पण आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात घेतले जाते. का? कारण तो वारकरी होता. विठाला विठाला स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याला पत्ता विचारल्याबरोबर भिकाऱ्याने सांगितलं, जिथं सूर्याचे किरण क्षीण झाले. भास्करो तेजो शिनतो भय व्याप्तियाम नैव तेजो तेजायते भास्करो शिनतो ततः. जिथे भास्कराचे किरण क्षीण झाले तिथं ती साध्वी स्त्री आहे. स्वामी रामांच्या लक्षात आलं, हा पत्ता सांगणारा भिकारी सामान्य नाही. पण स्वामी रामांनी त्याला दुसरा प्रश्न केला. महात्माजी, भिकारी नाही म्हणले ते, महात्माजी. भिकाऱ्यानं स्वामी रामांना सांगितलं, महात्माजी तुमचं काम संपलं ना, तुम्हाला साध्वीचा पत्ता सांगितला ना, आता मला भिक्षेची वेळ झालेली, मला जाऊ द्या. स्वामी रामांनी विचारलं, माफ करा माझं काम संपलंय, पण मला एक तुम्ही काम लावून दिलंय. तुम्ही भिक्षा मागायला चालले आणि तुमच्याकडे पात्र का नाही? त्या भिकाऱ्याने सांगितलं, माझा नियम आहे 12 वाजून 14 मिनिटापर्यंत भिक्षा मागतो. 15वा 16वा मिनिट उजळला कळा बवा करणा समेळी
चक्षुतिकाघात परावी भिक्षा पात्र त्यजो या सुधानिनायच। एवढा काळ संपल्याच्या नंतर भिक्षा जरी कोणी वाढी तर खात नाही, पुन्हा 24 तास उपाशी। म्हणून मला वेळ घालू नका। स्वामी रामांनी सांगितलं, सांगा ना असं का मागता? ऐका म्हणे, तेवढ्या अवकाशात सूर्याला थांबवलं, भिकारी सूर्याला थांबवतोय। इकडे अहमदपूरच्या पुढे डोंगर शिळकी नावाचं गाव आहे, धोंडू तात्या नावाचे संत होऊन गेले। त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी सूर्य थांबिला होता, सूर्य थांबिला। या हा भिकारी वैष्णव भिकारी आहे, वारकरी भिकारी आहे, सूर्य थांबवलाय। अहो देवासाठी सूर्य थांबेल काय नवल नाही। 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्यावेळेला सूर्यनारायण थांबले। पळभरी होय स्थिर, तितक्या वेळापुरता सूर्य थांबला। मालकांचा पुरावा आहे। आणि शपथ पुरावा जर ऐकायचा असेल तर 2 प्रहरी काग सखे, 2 प्रहरी काग सखे, सूर्य थांबला राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला। शपथ पुरावा, शपथ शपथ अगोदरच ओरिजिनल। द्वापार युगात सुद्धा विटीवरच्या मालकाचा जन्म परवाला मागच्या 6 तारखेला झाला। तो जगाला रात्री प्रकाश देणारा चंद्र थांबला। मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे कान जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे कान जन्मला। चंद्र थांबला। यावतो निशापती भयो स्थापयामी स्तपजो यच्चायते गुरुयानाम मिम सर्वान संस्थितायाम। निशापती थांबला हे पुराण सांगते, आणि पुराणाला मानावं लागेल। पहावे पुराणी देऊतल्या मालकांचा कसा आहे तिथे, तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी, पहावे पुराणी विचारून। भिकाऱ्यानं सूर्य थांबवला आणि सांगितलं, मी एवढ्या हातावर बसतो तितकी कांती भिक्षा मागतो। शिजलेल्या पदार्थाला पुराणात कांती भिक्षा म्हणतात। या कांती भिक्षेला या पवित्र वारकरी संप्रदायाने गोडस नाव दिलं, त्या नावाचं नाव आहे मधुकरी। त्या कांती भिक्षेचं नाव आहे मधुकरी। याला पुराणात कांती भिक्षा म्हणतात, वारकरी संप्रदायात त्याला मधुकरी म्हणतात। शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं, वेद सांगते, पुराण सांगते, जुन्या लोकांचा पुरावा आहे। अशी कांती भिक्षा मागतोय। स्वामी रामांच्या लक्षात आलं, शंकराचार्य होते आणि मनोमनी अंतःकरणाने त्या भिकाऱ्याला प्रणाम केला शंकराचार्याने आणि पुढे सरकले। कारण तो भिकारी वारकरी होता, नामधारक भिकारी होता। नामधारकाच्या पुढे विश्वातल्या कोण्याही व्यक्तीला वाकावं लागतंय। आई सोडून दिली तर, आई सोडून दिली तर नामधारकाच्या पुढे जगातला प्रत्येक जण वागतो, प्रत्येक जण वागतो। ही नामधारकाची ताकद आहे। बघा पुढे स्वामी राम तिथून पुढे निघाले। तिथे एक झाड आहे, चिंचेचं आहे, एक जांभळीचं झाड आहे, जाईचा वेल आहे, 6 प्रकारची झाड आहेत। त्या झाडाच्या सावली खाली एक दर्गा आहे, आणि त्या दर्ग्याकडे तोंड करून बसलेली एक साध्वी स्त्री, साध्वी स्त्री। स्वामी रामांच्या एक लक्षात आलं, एवढ्या जाग्यावर सावली पडावा, ऊन पडू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेला। त्या अर्थी बाई अधिकारी स्वामी रामांच्या लक्षात आलं। एक दुसरी गोष्ट, स्वामी रामांनी आवाज दिला, बीबीजी। माताजी म्हणजे नाही बरं तिला, कारण ती दर्ग्याची उपासक होती। काय हुशार असेल विद्वत्ता लोकांची, बघा काय नाविन्य होतं। बीबीजी, बीबीजी शब्द वापरला। बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी। बीबीजी, त्या बाईने मागं पाहिलंच नाही, मागं न पाहता सांगितलं, बोलिये श्रीराम, बोलिये स्वामी राम, बोलिये शंकराचार्य स्वामी राम। त्यावेळेला स्वामी राम शंकराचार्यांच्या हृदयाला घाम आला, छातीला। अरे बापरे, बाईच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो आणि न पाहता अनभिज्ञ बाई मला सरळ नावानं हाक मारते, त्यावर ती बाई किती अधिकारी असेल। पण स्वामी राम वाकले नाही। त्याचं कारण सांगतो, अंगावर भगव्या रंगाची कपडे होती। ही भगवी वस्त्र सामान्य नसती। रक्तांबर भयस्थितो धर्मानां पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रः यच्चायतो रक्तांबरम वैशान्नरो दग्धीशितः। कामाला विस्तू लावलेली माणसं, वासनेला विस्तू लावलेली माणसं म्हणजे ही भगव्या कपड्यातली माणसं असतात। यांनी वासना सगळी जाळून टाकलेली असती।
या संप्रदायातला भगवा कोण? वारकरी संप्रदायातला तर मारुतीराय 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? पैठणच्या मालकांचं वाक्य. मारुतीराय वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ. मोजके आता 5 मिनिटात संपवतो. स्वामी रामांनी विचार केला, सूर्य सावली धरतो अधिकार आहे, मला न पाहता नाव सांगते अधिकार आहे, पण उपासक दर्ग्याची कसं शक्य? नाही नाही नाही. काही काही साधना कशा चुकीच्या असतात सांगतो तुम्हाला. बाप इकून माईला लुगडं घेतलं असेल तर मूर्ख आहे. पितयाचा हाट करी, हाट म्हणजे बाजार, आंबर माये सिने सवी. बापाचा बाजार केलाय आणि माईला लुगडं नाही शिले, मूर्ख आहे, सुमळे आहे, नालायक आहे, हलकटे, हरामखोरे, बुजदिले. बाप इकून माईला लुगडं घेत असतील का? काही नाही. एखादी गोष्ट करत असताना उंची वाढत असते आणि त्याचा एकीकडचा जर वैचारिक पातळीचा कॉलम खाली जात असेल तर भक्ती सगळी मातीत जात असते. स्वामी रामांना विचार केला, मी शंकराचार्य. स्वामी राम सामान्य नव्हते, सामान्य नव्हते, सामान्य. स्वामी राम नर्मदेच्या तीरावर उपासना करत असताना नर्मदा सोन्याच्या पात्रात पायसाचं पात्र देत होती. सोन्याचं पात्र स्वामी रामांना नर्मदेच्या पात्रातून येत होतं. स्वामी महात्मा संन्यासी साधा असेल का? मग आपण या स्त्रीच्या पाया कसं पडावं? स्वामी रामांच्या असं लक्षात आलं. स्वामी रामांनी दुसरा आवाज दिला, बीबीजी. बाई किती अधिकारी होती पहा. मग येऊन या काळ शेवटचा पुरावा आता. त्या बाईनं सांगितलं, स्वामी राम बोलिये, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय आणू नका, मी माझ्या भगवंताची साधना करते, तुमचं काम काय ते लवकर सांगा बरं. स्वामी रामांच्या लक्षात आलं, आपण पायाच्या एकाच गोष्टीनं पडू, आता हिची परीक्षा बघू. स्वामी रामांनी सांगितलं, बीबीजी गेल्या 27 दिवसापासून या परिसरात पाऊस नाही आणि पाऊस पाहिजे. त्या बाईने डोळे उघडत नाही, तिच्या मांडीखाली चिमटा होता. बैरागी आणि संन्यासी लोकांच्या हातात शक्यतो काही काही आखाड्याच्या लोकांकडे चिमटा असतो, चिमटा तो लोखंडी चिमटा असतो. हा चिमटा वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या पुढे कीर्तन ऐकायला बसलेली एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं अनगरशा नावाचा फकीर. या फकीराकडे एक चिमटा होता, तो सिद्ध फकीर होता. हो, ते असं दुकानात धुपन काढणार नव्हता. सिद्ध फकीर, सिद्ध फकीर. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुकोबारायाचा कीर्तनातला फोटो बघा. भगव्या रंगाची अशी ती कफनी डोक्याला बांधलेला, अंगावर भगवी वस्त्र आहेत आणि ते कटोरं ठेवलेले असं समोर तो फकीर आहे. तुकोबारायाचा कीर्तनातला फोटो. एका बाजूला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या मांडीखाली तलवार आहे, असं तो फोटो बघा. सर गंगाजी मवाळ आदी करून ही सगळी लोक तुकोबारायाच्या कीर्तनात सोनबा ठाकूर नावाची पक्वादेव होते. सोनबा ठाकूर तुकोबारायाच्या कीर्तनात पक्वाद वाजवायचे. असं गोड सचरित खूप सुंदरसा फोटो आहे तो बघा. तुम्हाला अनगडशा फकीर दिसते बघा. तिच्या त्या साध्वीकडे, त्या बैरागिनीकडे तो चिमटा होता आणि तो चिमटा स्वामी रामांकडे दिला. राम, तुम्हाला ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेने चिमटा वाजा. तो चिमटा जर गिरगावच्या बाळूच्या हातात पडला असता तर मी माझ्या सोयाबीन मध्ये वाजला असता. आमच्यावर घेतल्यावरच खसखस पिकली तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? तुम्ही लय लोकायला वाटलं असतं का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतं किती बांध कोरितात. आमच्यावर घेतलं की खसखस पिकत यायची. सज्जनांनो, ते स्वामी राम होते. आपण स्वार्थी आहेत माणसं, स्वार्थी आहेत. स्वामी रामांनी विचार केला, या दिशेला पाऊस पडला तर बाकीच्या दिशा नाराज होतील, म्हणजे कर्मकांडात एक हे आलं. यानी तानिंच इतकंच सांगतं, यानी तानिंच. अंगाच्या भोवताल प्रदक्षिणा करत असताना एक मंत्रोच्चार केला कर्मकांडामध्ये आणि स्वामी रामांनी विठ्ठला विठ्ठला तो चिमटा वाजित वाजित स्वामी रामांनी अशी गोल प्रदक्षिणा केली. गोल 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 गोल. तास, सव्वा तास, 1.5 तास पाऊस पडला. स्वामी रामांनी तो चिमट्याला प्रणाम केला, प्रणाम केला. कधीच मागे न पाहणारी ती आग्र्यातली स्त्री, तिनं तोंड स्वामी रामांकडे फिरलं आणि कपाळ मातीवर टेकलं. कशा करता टेकलं माहिती? तिच्याकडचा जो चिमटा होता तो सिद्ध चिमटा होता, सिद्ध केलेला चिमटा होता. ते कोण्या आयऱ्या गैऱ्याच्या हातात गेल्यावर पाऊस पडत नव्हता. स्वामी रामांना तिची परीक्षा बघायची होती, पण तिला सुद्धा माहित होतं मा भगवती आनंदबाईनं आपल्याकडे पाठवलेला संन्यासी किती अधिकारी आहे. सामान्य नव्हती लोकही. मग स्वामी रामांच्या हातात तो चिमटा गेल्याच्या नंतर 1.5 तासाचा पाऊस पडतोय म्हणून स्वामी रामांना तिने प्रणाम केला.
हिच्या सिद्ध चिमट्यामुळे हा परिसर सुखी होतोय म्हणून स्वामी रामांनी सुद्धा तिला प्रणाम केलाय. किती ताकद असेल. एक भिकारी सूर्याला थांबतोय त्याची ताकद किती असेल. आणि हिची महती सांगणारी नैनितालच्या अरण्यात भेटलेली मा आनंदबाई भगवती माता ही किती अधिकारी असेल. पण त्या आनंदमाईला थांबता आलं नाही. शंकराचार्य स्वामी रामांना थांबता आलं नाही. त्या आग्र्यातल्या भिकाऱ्याला थांबता आलं नाही. त्या साध्वी स्त्रीला थांबता आलं नाही. येऊन या काळ बैसला शेवसा झाकी तोशी कैसा डोळे आता विठोबार